हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे, 8:30 झाले आहेत आणि रिमझिम पावसात आम्ही फिरायला नाही, तर आम्ही निघालो आमची घरातली कामं संपवायला, म्हणजेच ग्रॉसरी शॉपिंगला. तर आम्ही इथे निघालो डीमार्टला. ॲक्च्युली आमच्या घरातलं सामान ऑलमोस्ट संपत आलं होतं आणि म्हटलं संपायच्या आज जाऊन घेऊन या, कसं मग महिना स्मूथली जातो आणि आठवडासुद्धा स्मूथली जातो. त्यामुळे मग आम्ही ते फटाफट निघालो. आम्ही सकाळी नाश्ता केला आणि मग डीमार्टसाठी निघालो 2-4 पिशव्या घेऊन. ॲक्च्युली सामान पण ह्यावेळेसचं लिस्ट पण बरीच मोठी आहे. आणि मग चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन आम्ही आतमध्ये गेलो डीमार्टच्या. मग बिस्किट्स वगैरे घेतले, जे लिस्ट होती तेही घेतलं आणि जे नको घ्यायचं होतं त्याही गोष्टी आल्या आहेत घरी. तर म्हटलं चला ठीक आहे, ओके, थोडंफार बिल वरती खाली झालं तरीच एक चालतं. आणि ह्यावेळेस मी डीमार्टमध्ये बघितलं तर काय, तर फ्रूट्स, यावेळेस डीमार्टमध्ये पण फ्रूट्स आले होते. तर मी थोडेसे लिटिल हार्ट पण घेतले, फ्रूट्स पण घेतले आणि बिस्कॉफ बिस्किट पण घेतले. ॲक्च्युली ती रील बरीच व्हायरल होती ना सध्या बिस्कॉफ चीज केकची. म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूया. तर 3-4 पॅकेट बिस्कॉफचे पण घेतले आणि लिटिल हार्ट यासाठी घेतलं की कधी कधी काय होतं, टिफिन जर बस टिफिन माझ्या मुलाला द्यायचा ठरला ना, तर मग फटाफट कधी घरातल्या वस्तू तर जातातच आणि काही मखाणे वगैरे जे चिक्की वगैरे जे मी तयार करून ठेवते ते तर जातात. पण हार्डली मग कधी होतं, कधी कधी त्याला म्हणतं नाही मग आज काहीतरी वेगळं देणं. म्हटलं मग एखादं पॅकेट फोडलं की त्याला बस टिफिनमध्ये 4-5 बिस्किटे किंवा 7-8 एक नावाला जर दिले तर पर्टिक्युलर त्याचं मग मस्त होऊन जातो, तो हॅपी असतो. तर मग फ्रूट्सही इथे ट्राय केले. फ्रूट्स ॲक्च्युली ॲपल आम्ही घेतलेला, पेर घेतलेला, नंतर किवी नाही घेतली, मी घेतलं 2-3 पॅकेट ॲक्च्युली पेरूचे घेतले. पेरू पण खूप गोड होते आणि इवन ॲपलसुद्धा स्टँडर्ड साईज होते आणि पॉकेट फ्रेंडली पण होते आणि टेस्टी पण खूप छान होते. खूप म्हणजे टेस्ट होतं, असं काही नाही की बाबा म्हणजे खूपच टेस्ट अशी व्यवस्थित वगैरे नव्हती, पण नाही, टेस्ट ॲपलचे टेस्ट पण छान होते. आणि इथे मी बघितलं लसूण थोडा मला हायर रेंजमध्येच जरा वाटला आणि ॲक्च्युली चिनूला पण थोडं ट्रॉलीमध्ये बसवलं होतं जस्ट फॉर 1-2 मिनटासाठीच. आणि इथे ॲक्च्युली काय केलं त्यांनी, डीमार्टचं पूर्ण सेक्शन आहे ना पूर्ण चेंज केलेलं आहे. जे साईड त्यांच्या ज्या होत्या ना त्या पूर्ण चेंज केल्या आणि इथे आल्यानंतर ॲक्च्युली एवढं हॉचपॉच असं झाल्यासारखं वाटतं की अरे आपल्याला ॲक्च्युली माहिती असतं की इथे ठेवलेलं आहे, तर आपण त्या सेक्शनला जातो आणि बघतो अरे बापरे हे तर पूर्ण चेंज केलेलं आहे. पण थँक्यू फॉर द स्टाफने सिरियसली खूप हेल्प केली. आणि थोडं मी चिनूला घेत होते, नंतर त्याच्या डॅडी घेत होते आणि मध्ये 1-2 मिनटासाठी आम्ही ट्रॉलीमध्ये पण ठेवलं होतं. आणि माझा मोठा मुलगा आहे, त्याला जाम इंटरेस्ट आहे त्याला घेण्यात. मग मी त्याला म्हणत असं की बाबा 1-2-3 सेकंदासाठी किंवा 2-3 पावलासाठी तू घे, बाकी आम्हाला देऊन टाक. म्हणजे कसं मलाही भीती वाटते, तोही एक तर लहानच आहे. हां, तर इथे आम्ही तेल वगैरे बघत होतो की कुठलं घ्यायचं काय. नंतर खूप सारी व्हरायटी असतातच आपल्या म्हणजे ते ग्रॉसरी वगैरे शॉपिंग करायला जातो. ॲक्च्युली माझा मोठा मुलगा आला म्हणून बेल वाजली आणि इथे मी काय बघितलं, डव साबणाचे ॲक्च्युली लॉट्स ऑफ व्हरायटी ऑफ कलर्स. तर मी घरी आलो, घरी आम्ही जेवणं केली. ॲक्च्युली ती मेथीची भाजी होती, मटकी होती, देन रायता होता, देन मुगाची भाजी म्हणजे ग्रेव्ही मुगाची डाळ म्हणतो आपण ती होती, नंतर ठेचा, चपाती आणि थोडेसे दुसऱ्या एका प्लेटमध्ये सॅलड. तर ही व्हिडिओ आहे ॲक्च्युली अमावस्याचा. मी थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि दिव्यांची पूजा देवघरातच केली होती. आणि तुम्हाला जो नेक्स्ट फोटो दिसतो ना तो ॲक्च्युली डिम लाईट सेक्शनमधला आहे. तर ॲक्च्युली मला डिम लाईट म्हणजे जे फोटो येतात ते प्रचंड आवडतात. थँक्यू फॉर